A7 न्यूजमध्ये आपले स्वागत। मागील 10 महिन्यापासून घरकुलाचे बिल न मिळाल्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण। सिद्धार्थनगर दलित वस्ती येथील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले असून नगर परिषद हिंगोली मुख्याधिकारी यांच्या आदेशानुसार घरकुलाच्या कामाचे आदेश देण्यात आले होते व घरकुल अधिकारी व कर्मचारी यांनी घरकुलाचे मार्कआउट टाकून दिलेले आहे। त्या घरकुल लाभार्थ्यांनी कर्ज घेऊन घरकुलाचे बांधकाम केलेले आहे व सदरील बांधकाम हे छत लेवलपर्यंत आलेले आहे। तरी पहिला हप्ता मिळावा म्हणून नगरपालिकेला वारंवार जाऊनसुद्धा आम्हाला पहिला हप्ता देण्यात आलेला नाही। काही लाभार्थी रोजंदारीने काम करतात तर काही निराधार आहेत। आमचे राहते घर तोडून आमचा संसार उघड्यावर पडला आहे। आमच्या लेकरांचा शिक्षण व आरोग्य धोक्यात आलेले आहे। एकीकडे राज्य शासन व केंद्र शासन शिक्षण व आरोग्याला व आवास योजनेला प्रथम प्राधान्य देत आहे, तर दुसरीकडे दलित व गोरगरीब लोकांना नगरपालिका उघड्यावर राहण्यास भाग पाडत आहे। सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे आम्ही व आमच्या लेकरावर काय त्रास होतो हे आम्ही समजू शकतो, असे निवेदनात त्यांनी म्हटले आहे। तरी माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी आमच्या प्रश्नांची गंभीरतेने दखल घेऊन लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून द्यावा, या कारणासाठी घरकुल लाभार्थी आजमा तस्लीम खां स्वामी, उषाबाई अशोक चव्हाण, हरिबाई श्रीरंग कांबळे, संदीप दगडूजी पठाडे, सुनीता देवानंद बनसोड, पिंकी दीपक पायकराव, शीलाबाई अँटनी पिच्छे, हरणाबाई वाकळे, सुमनबाई पठोड, रोहताबाई रामा राऊत। सिद्धार्थनगरचे मागील 10 महिन्यापासून आम्हाला ऑर्डर दिलेत आहे। ऑर्डर देऊन एकही हप्ता टाकला नाही त्यांनी। आम्हाला सीओच्या कॅबिनमध्ये घेणार, कोणता मंत्री व्यवस्थित बोलना, कोणीच बोलना, म्हणून आम्ही हे उपोषण शेवटचा पर्याय निवडला। काय मागणी आहे तुमची? आम्हाला एकही हप्ता भेटला नाही। घरकुल मान्य झाले, ऑर्डर दिला का किती मान्य होऊन किती दिवस झाले? तो 1 वर्ष झालं झालेत ना। एप्रिलमध्ये ऑर्डर दिला का कोणाला एक हप्ता टाकला आणि कोणाला काहीच नाही टाकलं। असं तुम्हाला भेटलं नाही? नाही, मला असे किती बाया भेटल्या नाही? आम्ही 6 जणी आहोत। असं 6 जणी आहोत आम्ही, 6 जणींनी एकही हप्ता भेटला नाही। मुख्याधिकारीला भेटले असेल ना तुम्ही? काय कारण नाही भेटले? सगळ्याला भेटायलो, पण मेन कोणी कारणच सांगना। रात्री सीओ साहेब येऊन गेले, आता म्हणले तुमचं उपोषण मागे घ्या। उपोषण मागे घेण्याचं कारण लागेल ना आम्हाला। उपोषण कशामुळे मागे घेणार आम्ही? ठोक निर्णय काही सांगच नाही। त्यांच्या कॅबिनला घेणार सिद्धार्थनगरचे लोक म्हणले की, आणि रात्री आले म्हणले तुमचं उपोषण मागे घ्या। उपोषण मागे कसं घेणार आता? ठीक।